परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीयोल्हास. माताजींच्या सांताक्रूज येथील मुक्कामात एक कासारीण रोज फुले घेऊन त्यांच्याकडे येत असे. एके दिवशी माताजींनी तिला, तू सासरी राहतेस की माहेरी, असा प्रश्न केला. तेव्हा, माझे लग्न होऊन 10 वर्षे झाली, परंतु सासू फार वाईट असल्याने मी माहेरीच राहत आहे, असे तिने उत्तर दिले. नवऱ्याचे आणि तुझे चांगले आहे की नाही, असे माताजींनी विचारताच, ते आईच्या तंत्रानेच वागतात, म्हणून मला त्यांच्याविषयी आदर वाटत नाही. त्यासाठी यापुढे तिकडे जावयाचे नाही, असे मी ठरविले आहे. माझ्या आईबापांचे मत पण मी पुन्हा सासरी जाऊ नये असेच आहे, असे तिने सांगितले. त्यावर माताजी म्हणाल्या, तू अजून तरुण आहेस. आयुष्याचे पुढील दिवस चांगल्या प्रकारे घालविणे तुला कठीण जाईल. करिता सासरी जाण्याचा तू विचार कर. एकदा लग्न झाले की सासरी कितीही जात झाला तरी स्त्रियांनी पतीच्या सहवासातच राहिले पाहिजे. सखुबाई, हेमरेड्डी, मल्लम्मा, बहिणाबाई यांना सासरी काय थोडा त्रास भोगावा लागला आहे. तारामतीला किती कठीण दिवस आले हे काल तू कीर्तनात ऐकलेस ना. हरिश्चंद्राला सोडून ती राहिली का. दमयंतीला पण अनेक प्रकारे हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. तिच्या इतका त्रास इतर कोणत्याही साध्वीला झाला नसेल. तरी पण पतीला सोडून माहेरी जाऊन राहावे असे तिला चुकून सुद्धा वाटले नाही. वास्तविक पाहू गेल्यास ती राजघराण्यातील मुलगी. तिला कष्ट भोगून मुळीच सवय नाही. असे असताही कित्येक दिवस तिच्या पोटात अन्न नाही, नेसायला धड वस्त्र नाही. अनवाणी उन्हात वणवण फिरण्याचा तिच्यावर प्रसंग आला. तरी पतीवर दृढ भक्ती असल्यामुळे तो सर्व त्रास तिने आनंदाने सहन केला. त्याचप्रमाणे श्रीरामाचे वनवासाला जाण्याचे ठरल्यावर त्याने आपल्याबरोबर सीतेला न्यावयाचे नाही असे ठरविले का. तर तेथे नाना हाल अपेष्टा भोगाव्या लागतील, ते सीतेला असह्य होईल म्हणून ते त्याने सीतेजवळ बोलून दाखविल्यावर सीता म्हणाली, प्राणनाथ, आपले चरण सोडून मी एक क्षणही राहू शकत नाही. आपण माझ्याबरोबर असता हिंस्र पशु किंवा दैत्यांची मला भीती कसली. आपल्या सान्निध्यात राहून किती कष्ट आले तरी मी आनंदाने सहन करीन, पण आपल्यापासून लांब राहून मला राज्य वैभव भोगणे नको. असे म्हणून ती शेवटी रामाबरोबर वनवासाला गेलीच की नाही. करिता तू आईबापांचे सांगणेही ऐकू नको आणि तुझ्या मनातला विचार पण काढून टाक आणि तू सासरी जाऊन राहण्याचे निश्चित कर. वर्षातून एक वेळ माहेरी जाऊन काही दिवस राहणे हे स्त्रियांना भूषणावह आहे, परंतु कायमचे माहेरी राहणे हे जनात निंदेला कारणीभूत होते. आपले मन आजूबाजूला कोठेही न जाता शेवटपर्यंत मर्यादेने आपण आपले दिवस घालवीन असे धैर्य तुझ्यापाशी आहे काय. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही असे राहता तसेच मी राहीन. पुढे 2 महिन्यानंतर तिच्या नवऱ्याला क्षयरोग लागला. तेव्हा औषधोपचारासाठी त्याला तळेगाव येथील दवाखान्यात ठेवण्यात आले. त्यावर एके दिवशी आपल्या नवऱ्याचे दुखणे बरे होईल की नाही असा तिने माताजींना प्रश्न केला. तेव्हा माताजी म्हणाल्या, तुला जर नवरा नको आहे तर त्याचे दुखणे बरे झाले काय आणि न झाले काय, त्याची चिंता तुला कशाला हवी. आणि जसा योगायोग असेल तसे होईल. तू जर एकदा नवरा बरा होऊ दे, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सासरी जाईन असे म्हणाली असतीस तर तुला काही उपाय सांगितला असता. त्यावर तिने तसे करण्याचे कबूल केले. त्यानंतर माताजीने तिला नेम सांगितला. त्याप्रमाणे एकनिष्ठेने ती नेम करू लागली. त्यावर तिच्या पतीचे दुखणे दिवसेंदिवस कमी कमी होत गेले. 3 महिन्यानंतर तो पूर्ण बरा झाला. पुढे माताजींच्या आज्ञेप्रमाणे ती सासरी नांदू लागली आणि तिचा संसार सुखाचा झाला. माताजींना तिथल्या लोकांनी काही प्रश्न केलेले आहेत. ते असे प्रश्न, आम्हा उभयतांना काहीतरी जन्माचे सार्थक करावेसे
फार फार वाटते, पण दिवसातून एक घटकाही आम्हाला फुरसत मिळत नाही. तेव्हा आम्ही काय करावे? माताजींनी उत्तर दिले, हा प्रश्न तुम्ही 25 वर्षांच्या मागे केला असता तर चांगले वाटले असते. हल्लीच्या दिवसात पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मनुष्याला फुरसत मिळत आहे, परंतु आत्मोद्धाराची तळमळच खरी नसल्यामुळे फुरसत मिळाली तरी वेळ वाया दवडली जाते. वास्तविक अलीकडे कितीतरी सुखसोयी झाल्या आहेत, त्यामुळे खर्च त्रास कमी व वेळेची बचत होत आहे. पूर्वी लांबचा प्रवास म्हणजे काशी, रामेश्वर या ठिकाणी देखील पायी जावे लागत असे. त्यामुळे यात्रा संपून परत घरी यायला जवळजवळ 6 महिने लागत असत. क्वचित लोक छकडीने जात असत. हल्ली मोटार, आगगाडीतून जाण्याची सोय झाल्यामुळे 15-20 दिवसात यात्रा संपून मनुष्य घरी येऊ शकतो. सध्या सायकली झाल्यामुळे स्त्रियांना, पुरुषांना फारसे चालावे लागत नाही आणि वेळेची बचतही होते. मंडईतून भाजी आणणे किंवा बाजारातून सामान आणावयाचे असल्यास सायकलीवरून भरकन जाऊन येता येते. हल्ली तर विमानाच्या सोयीमुळे 12 तासांचा प्रवास अवघ्या 2 तासात करता येतो. पूर्वी रात्रीच्या वेळी कंदील वापरत असत. आता विजेचे दिवे आल्यामुळे रोजचे रोज तेल घालून कंदील पुसणे हा जो व्याप होता तो नाहीसा झाला. आता फक्त बटन खाली वर केले की काम झाले. स्टोव्हची सोय झाली म्हणून धूर व चढीचा त्रास उरला नाही. कुकर वापरू लागल्यापासून अर्ध्या तासाच्या आत स्वयंपाक तयार होतो. पूर्वी गहू, जोंधळा घरी दळून पीठ तयार करावे लागे. सध्या गिरण्या झाल्यामुळे आयते पीठ तयार होते. त्याचप्रमाणे हल्ली सर्व प्रकारची औषधे तयार मिळतात आणि वर्तमानपत्रात त्यांची व्यवस्थित माहिती पण मिळते. त्यामुळे ठराविक औषधे तयार करणे किंवा पडसे, खोकला झाला असता घरगुती काढे बनविणे इत्यादी व्याप नाहीसा झाला आहे. म्हातारपणामुळे दात पडले किंवा अन्य कारणांमुळे दात काढले गेले म्हणून जेवायला बराच वेळ लागतो असे म्हणण्यासही मार्ग नाही, कारण दाताची कवळी बसवून घेता येते. जरी वेळेची बचत झाली तरी पैशांच्या टंचाईमुळे काही सुचत नाही असे म्हणण्यासही मार्ग नाही. सक्ती शिक्षण झाल्यामुळे हवे तितके शिक्षण घेऊन नोकऱ्या करून पैसा मिळवता येतो. स्त्रियांनाही नोकऱ्या करता येण्यासारखे असल्यामुळे पगाराला अजून 8 दिवस आहेत. कसे करावयाचे असे म्हणून सचिंत मुद्रा करून बसण्याचे कारण उरले नाही. मुले शाळेला जात असल्यामुळे त्यांच्याजवळ आयांना आरडाओरडा करण्याचा व्यापही कमी झाला. कपडे पण आयते शिवून मिळत, शिवण्याचा व्यापही नाही. एकंदरीत वरील सर्व सुखसोयी झाल्या खऱ्या, पण अजून आपणास आत्मचिंतनास वेळ मिळत नाही हे आपले म्हणणे मात्र अजून बदलले नाही. झाड टवटवीत राहण्यासाठी जसे मुळाला पाणी घालणे जरूर आहे, त्याप्रमाणे आपला संसार सुखमय होण्यासाठी आत्मचिंतन हे मुख्य आहे. हे जेव्हा कळून येते तेव्हा मनुष्याला एक क्षण म्हणजे बहुमोलाचा वाटतो. कितीही व्यापात असला तरी त्यातल्या त्यात वेळ काढून तो आपले कार्य साधू पाहतो. मनुष्याला आपले हित कशात आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संसारात अधिकाधिक लिप्त होणे हेच आपले कर्तव्य असे तो समजतो. मग फुरसत कशी मिळणार? एके दिवशी वसईला राहणाऱ्या मंगळाबाई बेल्लूर ह्या माताजींच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, 2 वर्षापासून आमच्या घरी रोज रात्रीच्या वेळी हॉलमधील वस्तू न्हाणीघरात, भिंतीवरचे घड्याळ व फोटो वरांड्यावर, स्वयंपाकघरातील भांडी सर्व चहूकडे अस्ताव्यस्त पसरलेली, पेटीतील लुगडी माझघरात टाकलेली, माळ्यावरची भांडी एकमेकाला आपटून खणखण असा आवाज होणे असे प्रकार चालतात.
तेव्हा आपण यावर काही उपाय सांगावा. त्यावर माताजींनी त्यांना रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे ऊद घालून नेमाने 1-1 तास भजन करा, म्हणजे सर्व काही ठीक होईल असे सांगितले. त्याप्रमाणे करू लागल्यावर ते सर्व प्रकार आपोआप थांबले. पुढे माताजींचे शिक्रापूरला जाणे झाले. माताजींचा मुक्काम शिक्रापूरला असताना तेथे एके दिवशी श्री परशुराम कोष्टी या नावाचे एक 60 वर्षांचे गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि मी जेवणाला बसलो असता घास घेऊ लागलो की अन्नात मला बुजबुजीत आळ्या दिसतात. त्यामुळे गेली 17 वर्षे मी जेवणा वाचून आहे. पोहे, लाह्याचे पीठ असले कोरडे पदार्थ खात असतो. अशी आपली तक्रार त्यांनी माताजींच्या पुढे सांगितली. तेव्हा ताट वाढण्यापूर्वी तुम्ही पाटावर बसा आणि डोळे मिटून मी सुचविल्याप्रमाणे तोंडात घास घालीपर्यंत म्हणत राहा. ताट वाढून झाल्यावर खूण म्हणून वाढणाऱ्यांनी सद्गुरूंचा जय जयकार करावयाचा. त्यावर तुम्ही डोळे उघडून जेवायला लागायचे असे माताजींनी त्यांना सांगितले. त्याप्रमाणे 9 महिने 9 दिवस केल्यावर त्यांची ती तक्रार बंद झाली. माताजी अहमदनगरला असताना त्या ज्या घरी उतरल्या होत्या त्या घरचा एक मुलगा त्यांच्या खोलीत केर काढणे, फरशी पुसणे, उदक कड्या लावणे ही कामे करीत असे. त्याचे वय 10 वर्षांचे होते. माताजी त्यावेळी रोज मधातून औषध घेत असत. एके दिवशी माताजींनी त्या मुलाला प्रश्न केला, काय रे बंडू, औषधासाठी मी रोज अर्धा चमचा मध घेत असते, पण बाटलीतील मध भराभर संपत असलेला दिसतो. तेव्हा तू मधाच्या बाटलीला हात लावतोस की काय? त्यावेळी त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याने मान खाली घातली आणि रोज 1-1 घोट मध घेत असल्याचे कबूल केले. इतक्यात त्याचे वडील तेथे आले. त्यांना ही गोष्ट कळताच ते म्हणाले, लेकरू आहे तेव्हा बाटलीकडे लक्ष जाणे साहजिक आहे. माताजी म्हणाल्या, जोशी काका, हे चिन्ह म्हणजे पुढे कुलूप मोडण्याचे आहे. तसे नसते तर मी त्याला रागावलेच नसते. आता जर तुम्ही त्याला सैल सोडलेत तर पुढे तुम्हाला अवघड होईल. त्यानंतर माताजींचे तेथून तळेगावला जाणे झाले. थोडक्याच दिवसात तो मुलगा खिशातील पैसे चोरणे, कुलपे मोडणे असली कामे करू लागला. पुढे पुढे तुरुंगात जाण्यापर्यंत त्याच्याकडून कृती घडत गेली. तेव्हा त्याच्या वडिलांना माताजींच्या सांगण्याची सत्यता पटली. तेथे सीताराम गोडसे या नावाच्या एका गृहस्थाला भस्मरोग जडला होता. त्याचे वय सुमारे 30 वर्षांचे होते. त्याला एकसारखी भूक लागे. त्यामुळे त्याच्या आईला त्याला दिवसभर तासातासाने 5-5 भाकऱ्या आणि तोंडी लावणे करून द्यावे लागत असे. मुलाच्या रोग निवारणार्थ त्याच्या आईने केवळ औषधोपचारच नव्हे तर मंत्र, ताईत, दोरादी अनेक उपाय करून संपविले होते. एके दिवशी त्याला घेऊन ती बाई माताजींच्याकडे आली. तिने त्यांच्यापुढे सर्व हकीकत निवेदन केली. तेव्हा माताजींनी त्यांना ओम नमः शिवाय हा मंत्र 1100 वेळा म्हणण्यास सांगितले आणि एका वनस्पतीचा रस काढून तो 1 चमचाभर पोटात घेण्यास दिला. तेव्हापासून त्याच्या रोगाचे लक्षण कमी कमी होत जाऊन 7 दिवसांनी तो पूर्ण रोगमुक्त झाला. ओम नमः शिवाय.